तात्या तपासलं का हो? संध्याकाळी एक चक्कर मारा जरा गोळ्या गोळ्या घेऊन येतो. वाढली का? मला 198 घेऊन ये, अष्टविनायक. मला म्हटलं ना तुम्ही ते पुढे दिली गाडी. नमस्कार साहेब. नमस्कार. आज श्रीपूर येथील पांडुरंग कारखान्यावरती मोहम्मदवाडीतील देसाई हॉस्पिटल येथे शस्त्र मोफत मोतीबिंदू आणि सर्व उपचार शिबिर आयोजित केले आहे. काय सांगता या बाबतीत? पांडुरंग सहकारी साखर कारखाना आपले श्रद्धेय मोठे मालक यांच्या आशीर्वादाने शेतकरी हिताय कामगार सुखाय या संकल्पनेच्या आधारे आदरणीय प्रशांत मालक यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. यामध्ये आपण नेहमीच सामाजिक बांधिलकी म्हणून काही कामं करत असतो. याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ अकलूज आणि आपला पांडुरंग सहकारी साखर कारखाना हे यांच्या संयुक्त विद्यमानं आणि HV देसाई हॉस्पिटल मोहम्मदवाडी पुणे यांच्या सहकार्यानं आपण आज इथं नेत्र तपासणी आणि उपचार याचं शिबिर आयोजित केलं आहे. आणि सकाळपासून जवळजवळ आत्ताच्या क्षणापर्यंत जवळजवळ 150 ते 200 लोकांनी, त्यामध्ये काही वयोवृद्ध स्त्रिया असतील, पुरुष असतील, यांनी सहभाग घेऊन स्वतःची तपासणी करून घेतलेली आहे. आणि या माध्यमातून या सर्वांची ज्यांच्या डोळ्यामध्ये काही अडचणी असतील त्यांच्यावर उपाय किंवा त्यांच्यावरची सगळी शस्त्रक्रिया वगैरे होणार आहे. त्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत महत्त्वपूर्ण असून सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक प्रयत्न रोटरी क्लबच्या आणि पांडुरंग कारखान्याच्या माध्यमातून होत आहे. कारखान्याच्या वतीने वेळोवेळी बऱ्याच तुम्ही गोष्टी आणि सामाजिक उपक्रम घेतले जातात. हा कार्यक्रम आज घेण्याचं काय कारण असेल? कारण आज 23 फेब्रुवारी. आज 23 फेब्रुवारी आहे. आज गाडगे महाराजांची जयंती पण आहे, ज्यांनी नेहमीच स्वच्छतेला प्राधान्य दिलं आणि सतकार्य केलं, म्हणूनच त्यांना खरं तर संतश्रेष्ठ म्हटलं जातं. आणि पांडुरंग कारखाना खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळा अशी सामाजिक कार्य करत असताना समाजाची गरज, समाजाचं हित हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या पद्धतीने कार्य केले जाते. पांडुरंग कारखान्याच्या वतीने दरवर्षी मालकांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीच्या किंवा प्रशांत मालकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप वेगळे सामाजिक उपक्रम घेतले जातात. हा कुठंतरी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आगळा उपक्रम तुम्ही राबवत आहे, कारखान्याच्या वतीने राबवत आहे. ह्याला कुठंतरी वेगळं काय तर हे आहे राजकीय? सुरुवातीलाच मी सांगितलं की राजकीय वगैरे काही नाही. मोठ्या मालकांचा मूलमंत्र होता कामगार हिताय शेतकरी सुखाय. त्यानुसार सर्व जनतेचं सुख किंवा त्यांच्या अडीअडचणींच्या दृष्टीनं कार्यरत राहणं आणि सामाजिक बांधिलकी जपणं या उद्देशानं फक्त हे कार्यक्रम केले जातात. यावर्षी आम्ही यापूर्वी पण तोडणी वाहतुकीसाठी आलेल्या सर्व महिलांच्यासाठी कॅन्सरकरिताही शिबिर आपण आयोजित केलं होतं. सर्वांची आरोग्य तपासणी केली होती. आजसुद्धा फक्त डोळ्यांचं नाही तर मधुमेह तपासणी आणि उपचार याचं या शिबिरामध्ये घेतो आहे. हे शिबिर वगैरे एक सामाजिक काम करण्याचं एक औचित्य आहे आणि त्या माध्यमातून आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न या कारखान्याच्या मार्फत आदरणीय प्रशांत मालक यांच्या मार्गदर्शनाखाली करत असतो. मालकांनी पण वेळोवेळी सोलापूर जिल्ह्यातील खूपच गरजू आणि गरजवंत लोकांना आणि नागरिकांना उपचार देण्यासाठी खूप वेगवेगळे उपक्रम आयोजित करतात. पंढरपूरमध्ये कार्यक्रम घेतले जातात. कारखान्या माध्यमातून हे कार्यक्रम तुम्ही घेताय. आत्तापर्यंत साधारणतः किती कार्यक्रम तुम्ही टोटली वर्षामध्ये घेता?
अशा पद्धतीची जी शिबिरं आहेत, आरोग्य तपासणी आहे, मग ते कामगारांच्यासाठी असो, मग ते तोडणी वाहतूकदारांच्यासाठी असो किंवा अशा प्रकारचे नागरिकांच्यासाठी असो, असे नाही म्हणले तर आपण एक 2 डझन ते 1.5 डझनच्या आसपास आपण कार्यक्रम प्रत्येक वर्षी होतात. म्हणजे सर्वसाधारण महिन्याला एखादा कार्यक्रम, एखादा ॲडिशनल काहीतरी ॲक्टिव्हिटी. मग हे फक्त इतकंच नाही तर मोठ्या मालकांची ज्यावेळेला पुण्यतिथी असते, जयंती असते, त्यावेळेला विविध वृद्धाश्रम असतील, विविध बालकाश्रम असतील, HIV सारखी काम करणारी पंढरपूरची संघटना असेल, या ठिकाणी पण आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मदत किंवा अंशदान आपलं देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. इतर कारखान्यांच्या बरोबरीनं तुम्ही ऊसदराची स्पर्धा आहे. चालू वर्षी तुम्ही चांगला दर दिलेला आहे. ह्या वर्षी काय तसं नियोजन आहे का? आता सीझन संपलेला आहे. यावर्षी ऑलरेडी आम्ही FRP जादा पैसे देऊन 3,000 रुपयानं दर दिलेला आहे. त्यामुळे अजून आता पुढचं काय असेल ते मॅनेजमेंट हे बाबतीत निर्णय घेत असते. पण दर चांगला दिलेला आहे. कारखाना सीझन हंगाम पण आता संपलेला आहे. 9,40,000 गाळप झालं आहे. 11% साखरेचा उतारा आहे. अजून डिस्टिलरी 3 महिने चालणार आहे. पुढच्या काळामध्ये या बाबी संचालक मंडळ याबाबत धोरण ठरवत असतात. पण सध्या खऱ्या अर्थानं जर बघितलं तर साखरेचे दर वाढणं अत्यंत गरजेचं आहे. इथेनॉलचे दर वाढणे गरजेचं आहे. विजेचे दर वाढणे गरजेचं आहे. कारण साखर कारखानदारीमध्ये सध्या जरी दर चांगले दिले असले तरी एकंदरीत उत्पन्न आणि खर्च याचा जर मेळ घातला तर प्रचंड मोठी तफावत दिसते. त्यामुळे कारखान्यांना तोट्याला सामोरं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये कारखानदारी चालवत असताना फार जपून आणि काटकसर करून पुढे गेलं तरच हे सगळं शक्य आहे. नाही तर खूप अडचणी आहेत. दर साखरेचे स्थिर वाढणं गरजेचं आहे, स्थिर राहणं गरजेचं आहे. आणि इथेनॉलचे दर पण वाढणं गरजेचं आहे. कारण आपण इथेनॉलला साखर डायव्हर्ट करतो. ह्या सगळ्याचा विचार या इंडस्ट्रीवर परिणाम करणारा आहे. रोग तपासणी आणि मधुमेह तपासणी शिबिर सुरू आहे. पांडुरंग कारखाना असेल, रोटरी क्लब अकलूज आणि HV हॉस्पिटल मोहम्मदवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आहे. आपल्यासोबत रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष आहेत बोरावके साहेब. काय आज या ठिकाणी नियोजन आहे? आज आंतरराष्ट्रीय रोटरी स्थापना 130वा रोटरीचा स्थापना दिवस आज जगभरात उत्साहात साजरा केला जातो. त्या स्थापना दिवसाच्या औचित्यासाठी आज आपण या ठिकाणी कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना रोटरी क्लब आणि HV देसाई मोहम्मदवाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण श्रीपूर आणि श्रीपूर परिसरातील सर्व नागरिकांना मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि रक्त तपासणी शिबिर आज या ठिकाणी आयोजित केलेले आहे. याचा मोफत नेत्र तपासणीचा उपक्रम हा अत्यंत नेत्र तपासणी ही अत्यंत गरजेची आहे. या ठिकाणी आपण मार्फत विविध उपक्रम आपण या ठिकाणी आपल्या परिसरात आपण वेळोवारी आणि श्रीपूर परिसरात वेळोवारी राबवत असतो. त्याचीच औचित्य आपण हा समाज उपयोगी प्रकल्प आज या ठिकाणी आपण राबवला आहे. त्यासोबतच आज श्रीपूर आणि श्रीपूर परिसरात मागील काळात महिला ऊसतोड कामगारांची कॅन्सर तपासणी शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलेले होते. तसेच समाज उपक्रम आपण श्रीपूर आणि श्रीपूर परिसरात पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन परिचारक साहेब आणि कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे आपण हे कार्यक्रम उपक्रम यशस्वीरित्या राबवत असतो आणि त्याची गरजूंपर्यंत आपण ह्या सगळ्या आपल्या ज्या रोटरीमार्फत उपक्रम पोचवत राहत असतो. किती लोकांनी आत्तापर्यंत त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे? किती लोकांनी सहभाग घेतलेला आहे? आज या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदूच्या या उपक्रमामध्ये साधारण 300हून अधिक लाभार्थ्यांनी आज या उपक्रमात सहभाग नोंदवला आणि त्याच्यामधील जे मोतीबिंदू आढळलेले लाभार्थी आहेत त्यांचे 25 फेब्रुवारी रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यांच्या मोहम्मदवाडी पुणे येथे होणार आहे.
त्यासाठी त्यांची मोहम्मदवाडी पुणे देसाई हॉस्पिटल मार्फत ते मोफत सुविधा या ठिकाणी जाणे येण्याची आणि सर्व जेवणाची व्यवस्था लाभार्थ्यांसाठी ते मोफत या ठिकाणी करणार आहे. थँक्यू. धन्यवाद.